नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल या विषयाच्या टेस्ट सिरीजबद्दल, जी आपण मराठी माध्यमातून घेणार आहोत. ॲज पर नवीन MPSC पॅटर्न, राज्यसेवेचं जे नवीन पॅटर्न आलेलं आहे त्यानुसार आपण ही नवीन टेस्ट सिरीज कंडक्ट करणार आहोत. लास्ट वीकमध्येच आपण MPSCच्या पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल आणि इतर बॅचेसची संदर्भात चर्चा केली होती. मग बऱ्याच जणांचं म्हणणं होतं, सर आम्हाला टेस्ट सिरीजमध्ये इंटरेस्ट आहे, तर टेस्ट सिरीजबद्दल काही आहे का? तर आजचा व्हिडिओ हा पूर्णतः आपण टेस्ट सिरीजशी संदर्भातच आहे. मग टेस्ट सिरीज कशासाठी असावी आणि टेस्ट सिरीजमध्ये काय काय वैशिष्ट्य असणार आहेत, कशा पद्धतीने पेपर चेक केले जातील, सर यातले फायदे काय असतील आणि सगळ्यात शेवटी अर्थात कशा पद्धतीने जॉईन केलं जाईल, हे सगळं आजच्या याच्यामध्ये डिस्कस करूया. तर सर्वप्रथम वैकल्पिक विषय कुठला निवडावा, का निवडावा याची चर्चा आपण मागच्या व्हिडिओमध्येच केलेली आहे. राज्यशास्त्र का घ्यावा हेही आपण डिस्कस केलेलं आहे. मग राज्यशास्त्र हा वैकल्पिक विषय आपला निकाल बदलू शकतो का? खरंच जर तुम्ही पेपरचं एकदम सिलेबस नीट बघितला तर वैकल्पिक विषयाचं वेटेज आहे 500. 250 मार्काचे 2 पेपर्स आहेत. त्यामुळे वैकल्पिक विषयात जर तुम्हाला 280 प्लस किंवा 300 प्लस मार्क्स मिळाले तर तुमचे बऱ्यापैकी चान्सेस असतात की जेणेकरून तुम्ही पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे ज्याला तुम्ही इंटरव्ह्यू म्हणता त्याच्यासाठी तुम्ही पात्र होऊ शकता. का तर GSमध्ये मार्क्स मिळवणं बऱ्याचदा अवघड असतं. मग मार्क्स स्कोरिंग कुठे आहे? तर एक ऑप्शनल एसे यासारख्या पेपरमध्ये. मग जर आपल्याला इंटरव्ह्यूचा कॉल यावा असं वाटत असेल तर आपण कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या अधिक चांगल्या केल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम आता रिटन स्वरूपात झालेली आहे, लेखी स्वरूपात. त्यामुळे असं वाटत नाही का की उत्तम लेखन कौशल्य असणं ही सगळ्यात मोठी की असणार आहे सध्या. मग फक्त लेखन कौशल्य रायटिंग स्किल आहे म्हणून मला इंटरव्ह्यूचा कॉल येईल का? तर आन्सर नाही. रायटिंग स्किल बरोबरच तुमच्याकडे कंटेंट देखील असणं गरजेचं आहे. मग सर माझ्याकडे रायटिंग स्किल देखील आहे, कंटेंटही आहे, मग मी नक्कीच कॉल येईल का? अरे पण तो पेपर वेळेतही पूर्ण झाला पाहिजे ना. का तर पेपरचे जे पॅटर्न असतं त्याच्यामध्ये तुम्हाला 8 प्रश्न असणार आहेत. क्वेश्चन 1, 2, 3, 4 आणि त्यानंतर पुन्हा क्वेश्चन 5, 6, 7, 8. यामध्ये क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 5 हे कंपल्सरी असतात. इतर उरलेल्या 6 पैकी तुम्हाला 3 निवडायचे असतात क्वेश्चन. कमीत कमी एक एका सेक्शनमधला असला पाहिजे, 1 आणि 5 सोडून. म्हणजे चॉईस आहे का तुम्हाला? अर्थात आहे. पण असं वाटत नाही का की हे सगळं करत असताना वेळेचं व्यवस्थापन प्रचंड महत्त्वाचं आहे. म्हणजे ऑप्शनलचे पेपर क्रॅक करायचं असेल, चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर लेखन कौशल्य तर असलंच पाहिजे, उत्तम कंटेंटही असलं पाहिजे आणि टाईम मॅनेजमेंट म्हणजे वेळेचं व्यवस्थापन व्यवस्थित करता आलं पाहिजे. ही त्रिसूत्री तुम्हाला नीट लक्षात ठेवावी लागेल. मग सर या टेस्ट सिरीजबद्दल काय सांगाल तुम्ही? किती टेस्ट सिरीजमध्ये क्वेश्चन असणार आहे, काय असणार आहे? तर ही जी काही टेस्ट सिरीज असेल ही नवीन सिव्हिल सर्व्हिसचं जे पॅटर्न आहे आता 2025चं त्यानुसारच असेल. जर तुम्ही नीट बघितलं कुठलाही ऑप्शनल असला तर त्याच्यामध्ये 2 पेपर्स आहेत. एक पेपर 1 आणि दुसरा पेपर 2. पुन्हा त्या दोन्ही पेपरमध्ये 2 सेक्शन आहेत. एक सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेम पेपर बी ला सुद्धा पेपर 2 ला सुद्धा असणार आहे. मग आपण काय करणार आहे? तर आपण 4 सेक्शनल टेस्ट घेणार, म्हणजे पूर्ण सेक्शन वाईज टेस्ट घेणार, जेणेकरून जे मगाशी एक्झामचं पॅटर्न सांगितलं की एका सेक्शनमधनं किमान एक प्रश्न तरी घ्यायचा आहे, जास्तीत जास्त 2. याचा सराव हा तुमचा सेक्शनल टेस्टमधनं होईल. म्हणजे 4 सेक्शनल टेस्ट होतील आणि 2 फुल लेंथ म्हणजे पेपर 1चा एक आणि पेपर 2चा एक अशा पद्धतीने केला जाईल की जेणेकरून तुमचं प्रिपरेशन कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने होईल. आणि याच्यातून मग सगळ्यात जास्त फायदा काय होईल तुम्हाला? तर आन्सर रायटिंगची कला आणि डायनॅमिक क्वेश्चन्स, कारण का PSIR असो किंवा पबॅड असो यांचे बरेचसे क्वेश्चन्स जे असतात हे करंट अफेअर्सशी लिंक असतात. मग त्यांना कशा पद्धतीने टॅकल करायचं, काय एक स्वरूप असणार आहे ते, आणि हे अधिक आत्मविश्वासाने या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला करता येऊ शकेल. मग सर याची वैशिष्ट्य काय? टेस्ट सिरीज किती काळ चालेल? तर टेस्ट सिरीज आपण आता लवकरच सुरू करत आहोत. साधारणतः 2 महिन्याचा कालावधी असेल. टोटल टेस्ट किती असतील? 6. मगाशी म्हटल्याप्रमाणे सेक्शनल 4 असतील तर फुल लेंथ 2 टेस्ट असतील. मोड काय? मोड हे फक्त ऑनलाईन आहे. मी पुन्हा रिपीट करतो, फक्त ऑनलाईन आहे. म्हणजे इथून तुम्हाला पेपर दिला जाईल, तुम्ही घरी बसून पेपर सोडवा, तुम्हाला पाठवला जाईल. तुम्ही पेपर पाठवल्यानंतर त्याचे इव्हॅल्युएशन करून त्याचं डिस्कशन होईल. हे सगळं ऑनलाईन होईल. त्यामुळे तुम्हाला येण्या जाण्याचा सगळा वेळ जो वाया जातो नॉर्मली तो वाया जाणार नाही.
मग पुढचा प्रश्न आहे सर, प्रश्न कुठल्या पॅटर्नवरती असणार? मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रश्न हे लेटेस्ट सिव्हिल सर्व्हिस एक्झामच्या पॅटर्नवरती असणार आहे. मग तुम्ही म्हणाल की सर MPSCची तर ही पहिली एक्झाम आहे. हो, पहिली एक्झाम आहे. पण याआधी 12 वर्षापूर्वी MPSC सब्जेक्टिव्ह होती की, आणि MPSCचा आत्ताचा सिलेबस हा बऱ्याच अंशी UPSC सारखा आहे. त्यामुळे ते पेपर हे तुम्हाला एक मार्गदर्शन म्हणून ठरू शकतात. मग पुढचा प्रश्न आहे की मूल्यमापन कसं केलं ना? एक गोष्ट लक्षात घ्या, सगळे पेपर जे असतील टेस्ट सिरीजचे हे मी स्वतः चेक करणार आहे. मी पुन्हा रिपीट करतोय, स्वतः चेक करणार आहे. त्यामुळे पेपर चेक करताना कुठल्या गोष्टी बघितल्या जातील, कशाच्या आधारावरती मार्क्स दिले जातील. कारण का नंतर तुम्ही म्हणाल की सर मी तर पेपरमध्ये खूप लिहिले पण तुम्ही मार्क्स नाही दिले. तर मार्क्स हे तुमची वैचारिक स्पष्टता, तुम्ही कशा पद्धतीने तुमचं रायटिंग स्किल दाखवताय, भाषेवरती प्रभुत्व काय आहे, या सगळ्या गोष्टींवरती त्याचं मूल्यमापन केलं जाईल की जेणेकरून फायनल एक्झामला तुमचा आत्मविश्वास चांगला असेल आणि पेपरला चांगल्याच पद्धतीने तुम्ही सामोरं जाऊ शकाल. मग सर याचे अजून काही फायदे मिळतील का आम्हाला टेस्ट सिरीजचे? तर अर्थात प्रत्येक टेस्ट सिरीजचे तुम्हाला मॉडेल आन्सर्स मिळतील. मी पुन्हा रिपीट करतो, प्रत्येक टेस्टचे मॉडेल आन्सर्स तुम्हाला मिळतील. इतकंच नाही तर ज्या काही टेस्ट होतील त्या सगळ्या टेस्टचं डिस्कशन मी स्वतः करणार आहे. इव्हॅल्युएशनही मीच करणार आहे आणि डिस्कशन देखील मी स्वतःच करणार आहे, कोणीही इतर व्यक्ती नसणार आहे. मग सर टेस्टचं साधारणतः शेड्यूल कसं असेल? तर एक टेंटेटिव्ह शेड्यूल मी तुम्हाला दिलेलं आहे की मगाशी म्हटल्याप्रमाणे 4 सेक्शनल टेस्ट आहेत आणि 2 फुल लेंथ टेस्ट आहेत. तर सेक्शनल टेस्ट साधारणतः एव्हरी संडे असतील आणि मग त्याचं डिस्कशन जे असेल ते नेक्स्ट सॅटर्डेला असेल, की जेणेकरून इनफ वेळ आम्हालाही पेपर करेक्शनला मिळेल, तुम्हालाही प्रिपरेशनला वेळ मिळेल. आणि ज्या फुल लेंथ टेस्ट असतील त्याच्यामध्ये साधारणतः 2 वीकचा गॅप असेल. या पद्धतीने केलं तर 2 महिन्यामध्ये आरामात आपण ऑप्शनलचे टेस्ट सिरीज कंप्लीट करू शकतो. उगाच भारंभार टेस्टची तुमच्यावरती ओझंही नाही आहे आणि कमीही नाही आहे, कारण का फक्त ऑप्शनल हा एकमेव विषय तुमचा नसतो, इतरही विषयांची तुम्हाला तयारी करायची असते. मग पुढचा प्रश्न सर, कशा पद्धतीने तुमच्याशी टच मिळायचं? जर तुम्हाला मेल करायची असेल तर तुम्ही admin@skgtech.biz वरती करू शकता. पर्सनल कॉन्टॅक्ट करायचं असेल तर हा नंबर आहे 8888149555. मोड मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त ऑनलाईन आहे टेस्ट सिरीजचं. मग फीस किती आहे? तर फीज याची आहे 5999 इन्क्लुझिव्ह GST. तर माझी इच्छा आहे लवकरात लवकर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करा आणि UPSC मराठी मीडियम आणि MPSC मराठी मीडियम या दोन्हीसाठी तुम्ही तयारीला लागा. थँक्यू व्हेरी मच.